पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत काही निर्णय घेतले। यात भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश देण्यात आले। याच कारणामुळे भारतात राहणाऱ्या सीमा हैदरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। ही सीमा हैदर तीच आहे जी तिचा प्रियकर सचिनसाठी नेपाळच्या मार्गे भारतात आली। मग सरकारच्या या निर्णयामुळे तिलाही पुन्हा स्वगृही जावं लागणार का? याचं उत्तर आहे नाही। याचं कारण सीमा हैदरला आता तिच्या नवऱ्याचं नागरिकत्व लागू होतं असा दावा केला जातोय। हिंदू धर्मानुसार तिनं सचिन मीना सोबत लग्न केलंय। आणखी काय दावे आहेत ज्यामुळे सीमा हैदर भारतात राहू शकते? सीमा हैदरचं काय म्हणणं आहे? कोणत्या आधारावर तिला भारतात राहता येणार आहे? सगळं पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। जम्मू काश्मीर खोऱ्यात पहलगामच्या बैसरण घाटीत 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला। यात 26 जणांचा मृत्यू झाला। यानंतर दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानं कठोर पावलं उचलली आहेत। केंद्रानं भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे। त्यामुळे भारतात राहणाऱ्या नागरिकांना पाकिस्तानला परतावं लागतंय। यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती सीमा हैदर। 2023 साली सीमा नेपाळच्या मार्गे तिच्या 4 मुलांसह भारतात आली। भारतात येऊन तिनं तिचा प्रियकर सचिन मीना याच्याशी लग्नही केलंय। आता या दोघांना एक मुलगीही आहे। आता केंद्राचा निर्णय सीमाला का लागू होत नाही? सीमाला भारतात राहता का येणार आहे? तिच्या वकिलांचा दावा काय आहे हे सांगणार आहे। त्यापूर्वी थोडक्यात पाहूया सीमा हैदर कोण आहे, ती भारतात येण्यामागं काय कहाणी आहे। या कहाणीची सुरुवात झाली ती 2019 मध्ये। पाकिस्तानात राहणारी सीमा आणि उत्तर प्रदेशमध्ये राहणारा सचिन मीना या दोघांची ऑनलाईन गेम दरम्यान ओळख झाली। पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। कराची इथं 4 मुलांसह सुरू असलेला संसार सोडून सीमा भारतात पळून आली। 2023 मध्ये 4 मुलांसह नेपाळ मार्गे भारतात अवैधपणे आलेल्या सीमा हैदरची सुरक्षा विषयक संस्थांनी चौकशीही केली। तिला काही काळ तुरुंगातही ठेवण्यात आलं। त्यानंतर न्यायालयाच्या अटीनुसार भारतीय अधिकाऱ्यांनी तिला सचिन मीनाच्या घरी सोडलं। त्यानंतर ती दोघं एकत्र राहत आहेत। दरम्यानच्या काळात सीमा आणि सचिन यांना एक मुलगीही झाली आहे। या सगळ्यामुळे सीमा आता स्वतःला भारताची सून म्हणवते। पहलगाम हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व वैध व्हिसा 27 एप्रिल 2025 पासून रद्द केलेत। तर वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिल 2025 पर्यंत वैध होते। त्यामुळे व्हिसा संपण्यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले। त्या दृष्टीने ठिकठिकाणी पाकिस्तानी नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू आहे। या सगळ्यात सीमा हैदरनं थेट पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना साकडं घातलंय। सीमानं म्हटलंय की मी पाकिस्तानची मुलगी होते, पण आता भारताची सून आहे। मला पाकिस्तानमध्ये पाठवू नका, मला भारतात राहू द्या, अशी विनंती सीमा हैदरनं केली आहे। त्याचवेळी सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर आपण हिंदू धर्म स्वीकारलाय, त्यामुळे पतीचं नागरिकत्वही आपल्याला लागू होतं, असं सीमा हैदरचं म्हणणं आहे। याच अनुषंगानं सीमा हैदरचे वकील AP सिंह यांनीही सीमाला भारत सोडावा लागणार नाही असा दावा केलाय। PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना सीमा हैदरचे वकील AP सिंह यांनी म्हटलंय की सीमा आता पाकिस्तानी नागरिक नाहीये। तिनं ग्रेटर नोएडा इथं राहणारे सचिन मीना यांच्याशी लग्न केलंय। अलीकडेच तिनं त्या दोघांची मुलगी भारती मीनाला जन्म दिलाय। तिचं नागरिकत्व आता तिच्या भारतीय पतीशी जोडलं गेलंय आणि म्हणूनच केंद्राचे निर्देश तिला लागू होऊ नयेत असं वकील AP सिंह यांनी PTI ला सांगितलंय। सीमाच्या वकिलांच्या दाव्यानुसार केंद्राचे आदेश हे केवळ त्यांनाच लागू होतात जे आता भारतात राहतायत, पण त्यांचं नागरिकत्व मात्र पाकिस्तानी आहे। पण सीमा आता भारतात आहे, त्यामुळे ती भारतीय आहे। भारतीय हिंदू कायद्यानुसार पतीचा धर्म आणि पतीचं नागरिकत्व लग्नानंतर पत्नीलाही लागू होतं। तसंच सीमा हैदरबाबत ATS पथकाकडून तपासही सुरू आहे। या संदर्भात राष्ट्रपतींकडे एक अर्ज केल्याचंही सीमाच्या वकिलांनी सांगितलंय। या अर्जानुसार सीमा हैदर सध्या जामिनावर आहे। जेवार कोर्टानं घालून दिलेल्या अटींचं ती पालन करतेय, ज्यानुसार तिला ग्रेटर नोएडामध्ये राबूपुरा इथलं राहतं घर सोडता येणार नाहीये। या सगळ्या कारणांमुळे सीमा हैदरला भारत सोडण्याची किंवा पाकिस्तानात परतण्याची गरज लागणार नाही असं वकिलांचं म्हणणं आहे। दरम्यान सीमा तिच्या सर्व मुलांसह आणि पती सचिन सोबत उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडा इथं सध्या राहतेय। भारत सरकारनं देश सोडायला सांगितल्याच्या निर्णयावर सीमानं सगळ्यांकडून मदतीचं आवाहन केलंय। तिनं म्हटलंय की मी सर्वांना विनंती करते की माझी मदत करा। मला पाकिस्तानमध्ये जायचं नाहीये, मी मरून जाईल पण पुन्हा पाकिस्तानमध्ये जाणार नाही, असं सीमा हैदरनं म्हटलंय। माध्यमांशी बोलताना तिनं हा इशारा दिलाय। दरम्यान सीमाच्या वकिलांचा महत्त्वाचा दावा हा आहे की सीमानं भारतात येऊन मुलीला जन्म दिलाय। त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारनं दिलेल्या जन्म दाखल्यावर भारतीची आई म्हणून सीमाचं नाव आहे।
आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि पालकत्व कायद्यानुसार एक आईच मुलांचं संगोपन चांगलं करू शकते. मग जर सीमाला पाकिस्तानात परत पाठवलं तर तिच्या भारतात जन्मलेल्या मुलीचं काय? त्यांची ताटातूट होणं योग्य नाही, असंही सीमा हैदरच्या वकिलांनी म्हटलंय. यावर आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचं काय म्हणणं आहे ते पाहावं लागेल. पण जर भारतात लग्न होऊन आलेल्यांना पाकिस्तानात परत पाठवलं जात असेल तर तोच न्याय सीमाला लागू होणार का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? सीमाबाबत काय निर्णय व्हायला हवा? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.